नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. नकळत घडले सारे भाग 10. मागील भागात पियाला आज हसताना बघून सोनाला देखील खूप बरं वाटलं. मग रात्रीचे हसत खेळत जेवण केलं आणि मग आज दिवसभराच्या गोड आठवणीत छान झोप लागली. आणि इकडे अभिची देखील काही वेगळी अवस्था नव्हती. तो देखील आज गालातल्या गालात हसत होता. तिच्या गोड आठवणीत तो देखील शांत झोपला. आता पुढे. आता अनाथ आश्रमाच्या कामाला जोर आला होता. पिया तर पूर्णपणे कामात स्वतःला झोकून देऊन काम करत होती. अभि आणि तिच्यामधले दुरावे आता कमी झाले होते. बॉस आणि एम्प्लॉई यापेक्षा थोडं पुढं गेलं होतं त्यांचं नातं, पण प्रेमाच्या थोडं अलीकडे त्यांचं नातं होतं. थोडक्यात काय तर मैत्रीच्या उंबरठ्यावर दोघांचं नातं उभं होतं. कामावरून पिया घरी आली होती. आता तिच्यासोबत सोनाली नव्हती. महिन्याने सोनालीची एंगेजमेंट होणार होती, त्यामुळे ती आधीच तिच्या घरी गेली होती. पिया एंगेजमेंटच्या वेळी जाणार होती. तोपर्यंत तिने आपल्या कामावर फोकस करायचं ठरवलं. पण तिला लवकरात लवकर आश्रमाचे काम करायचं होतं. तिला सतत असं वाटत होतं की जे जागेअभावी किंवा ज्या सुखसुविधा आपल्याला मिळाल्या नाहीत, त्या सुखसुविधा या आश्रमात राहणाऱ्या मुलांना नक्की मिळाव्यात. आणि म्हणून तिची धडपड सुरू होती. तिच्या डोक्यात सतत हेच विचार चालू होते. काही करून तिला लवकरात लवकर आश्रमाचे काम सुरू करायचे होते. आज देखील घरी आल्यावर तिचं सगळं आवरून हाच विचार करत बसली होती. इतक्यात तिने एक विचार केला आणि अभिला कॉल केला. अभि त्याच्या कामात व्यस्त होता. फोन वाजला म्हणून त्याने फोनकडे बघितलं तर पियाचा फोन होता. पिया एवढ्या रात्री का कॉल करते? सगळं ठीक असेल ना? ती ठीक असेल ना? तिला काही त्रास तर होत नसेल ना? मागच्या वेळीसारखा तिला कोणी त्रास दिला नसेल ना? विचार करून अभिने घाबरून पटकन फोन उचलला. हॅलो पिया, काय झालं? तू ठीक आहेस ना? तुला कोणी त्रास दिला का? काही त्रास तर होत नाही ना? बोल ना. अभि पियाला काही बोलू न देता सुरू झाला. खरं तर त्याला तिच्यासाठी असं पॅनिक होताना पाहून तिला खूप आनंद होत होता. कारण आज पहिल्यांदा तिच्यासाठी कुणीतरी इतकं पॅनिक झालं होतं. कुणाला तरी तिची इतकी काळजी आहे हे पाहून तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ती काहीच बोलत नाही म्हटल्यावर अभि पुन्हा म्हणाला, हॅलो पिया, तू ऐकत आहेस ना? बोल ना प्लीज. हॅलो सर, मी ठीक आहे आणि तुम्ही काही बोलू द्याल तेव्हा मी काही बोलणार ना? पिया आपले अश्रू पुसत म्हणाली. तू नक्की ठीक आहेस? अभि, हो सर. आणि तुम्हाला असं का वाटतंय मला काही झालंय? पिया, नाही ते तू एवढ्या रात्री कॉल केलास ना म्हणून. अभि तुटक तुटक म्हणाला, हो, कारण मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं होतं. पिया, महत्त्वाचं? आणि ते पण आत्ता? अभिने काही क्षण विचार केला आणि म्हणाला, बोल ना. सर, आपण अनाथ आश्रमाच्या कामाची सुरुवात फक्त कागदोपत्री करत आहोत. अशाने पुढच्या कामाला सुरुवात कधी होणार ते माहीत नाही. पण मग आपण पुढच्या कामाला सुरुवात केली तर? म्हणजे आपण बिल्डिंगच्या कामाला सुरुवात केली तर? पिया, खरं तर तसं करायला काहीच हरकत नाही, कारण आपले सगळे कागदपत्र क्लिअर आहेत आणि काम सुरू केलं तर आपल्याला कोणीच काही बोलू शकत नाही. आपल्याकडे तशी लीगल परमिशनसुद्धा आहे. पण तिथे जाऊन आपल्याला तिथं कामाची व्यवस्था पाहावी लागणार आहे आणि इथं काम खूप आहे. अशात कसं करायचं? अभि, सर, जर आपण असं केलं तर? म्हणजे तुम्ही आशियानाचे काम बघा आणि मी आश्रमाचे काम बघते आणि मी आशियानाचेही काम बघेन. पिया, पण त्या तिथं साधं बसायला सुद्धा व्यवस्था नाही. अशात तू सगळं काम कसं तिथलं पाहणार? अभि, काळजी नका करू. मला काही मिळालं नाही तरी चालेल. एक टेबल खुर्ची मिळाली तरी बस. बाकी मला काही गरज नाही. तुम्ही फक्त होकार द्या. पिया, मी बाकीचं बघेल. ठीक आहे, चालेल. बाकी सुनील तिथलंही काम पाहणार आहे. तो असेलच तुझ्या मदतीला. मी त्याच्या कानावर घालून ठेवतो. उद्यापासून सुनील असेल तुझ्या सोबतीला. अभि, ठीक आहे. मी उद्या डायरेक्ट आश्रमाच्या साईटवर जाते आणि मग तिथल्या कामाला सुरुवात करते. पिया, ओके. अभि, थँक्यू सो मच सर. बाय, गुड नाईट. पिया, गुड नाईट. अभि, आणि मग दोघांनी फोन ठेवला.
पण कुठेतरी दोघांच्या मनात एक वेगळीच फिलिंग आली. काहीतरी तुटल्यासारखं झालं. खास करून पियाला. अभिला त्रास होत होता, कारण त्याला माहीत होतं उद्यापासून पिया त्याच्यासोबत नसेल. पण पियाला याची जाणीव नव्हती. पण काहीतरी होतं जे हातातून सुटत होतं. पण उद्यापासून आपल्याला आपल्या आवडीचे काम करायला मिळेल म्हणून ती खूप खुश होती. म्हणून तिने बाकी कोणत्याही गोष्टीचा विचार केला नाही. पण अभिमनातून कुठेतरी खट्टू झाला होता. दुसऱ्या दिवशी पियाने नवीन साईटवर जाण्याची तयारी केली. अभिने ड्रायव्हर काकांना आधीच सांगितलं होतं. त्यामुळे ड्रायव्हर काका पियाला नवीन साईटवर सोडणार होते. पियाने पटकन स्वतःचं आवरलं आणि खाली आली तर ड्रायव्हर काका आले होते. तसं काकाने तिला साईटवर सोडलं. ती साईटवर आली तेव्हा सुनील इंजिनियर तिच्या अगोदरच येऊन बसला होता. ती आली तशी तो देखील खुश झाला. चला बरं झालं पिया मॅडम तुम्ही आलात ते. सुनील: खरं तर तुम्ही आहात म्हणून मला बरं वाटतंय. आता काम करायला नक्कीच उत्साह येणार. पिया: बोला मग पिया मॅडम, कुठून सुरुवात करायची? सुनील: सुनील सर, ही बिल्डिंग उभारणं तुमचं काम आणि ते काम कसं होतं हे पाहणं माझं काम. त्यामुळे सुरुवात कुठून होणार हे मी नाही, तुम्ही सांगणार. पिया: ठीक आहे, मग आधी आपण बसून घेऊ. सुनील: बसायचं? पण कुठे? पिया: चला माझ्यासोबत. सुनील: तिने एकदा त्याच्याकडे आश्चर्याने बघितलं आणि मग त्याच्या मागे चालू लागली. काही वेळाने तो तिला एका ठिकाणी घेऊन गेला. ते ठिकाण बघून पिया फक्त नाचायचीच बाकी होती. तिच्यासमोर एक मोठे झाड होतं आणि तिच्यासमोर लाकडी टेबल आणि लाकडी खुर्च्या ठेवल्या होत्या. एकंदर तिथली अरेंजमेंट पाहून पिया खूप खुश झाली. सुनील सर, हे काय, किती छान, थँक्यू सो मच. पिया खुश होत म्हणाली. नो नो पिया मॅडम, थँक्यू मला नाही तर दुसरे कोणाला तरी म्हणावं लागेल तुम्हाला. सुनील: म्हणजे ही अरेंजमेंट तुम्ही नाही केली? मग कोणी? पिया: अभि सर. सुनील: काय? पण कधी? पिया: काल रात्री तुम्ही सरांना सांगून इथे येऊन काम करायची तयारी केली. मग सरांनी ही तयारी केली तुमच्यासाठी. सुनील तुमच्यासाठी या शब्दावर जोर देत म्हणाला. तशी पिया लाजली. मनातून खूप खुश होती, कारण आज पहिल्यांदा तिला स्पेशल फील झालं होतं. तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकत होतं. अभि जर समोर असता तर त्याला थँक्यू म्हणण्यासाठी तिने काय केलं असतं हे तिला देखील माहीत नव्हतं. दुपारपर्यंत दोघे तिथेच काम करत होते. बिल्डिंगचे डिझाईन दोघांनी फायनल केलं. त्यानंतर माल कधी मागवायचं, कुठून मागवायचं हे सगळं ठरवलं. नक्की काम कशा स्वरूपात असणार, कामगारांची सेफ्टी, कामगारांची काम, या सगळ्या गोष्टी फायनल केल्या. पिया मॅडम, खूप झालं काम. आता मला खूप भूक लागली आहे. तुम्हाला भूक वगैरे लागते की नाही? सुनील: लागते ना, शेवटी मी पण माणूस आहे ना, मलाही भूक लागली आहे. पिया: लागली आहे ना, चला तर मग जेवून घेऊ. सुनील: दोघांनी आपले डबे उघडले आणि पहिला घास देखील तोंडात टाकला नसेल तेवढ्यात. हे काय, आम्हाला न बोलवता जेवायला सुरुवात? दोघांनी पण त्या दिशेला पाहिलं तर अभि उभा होता. सर तुम्ही? सुनील: हो, तुम्ही बोलवलं नाही पण आम्ही आलो. अभि पियाकडे तिरकी नजर करत म्हणाला. या ना सर, बसा ना. सुनील: तसं अभि येऊन पियाच्या समोर बसला. त्याच्या हातात पिझ्झा होता. हे काय सर? सुनील: इथं यायचं असं काही ठरवलं नव्हतं, त्यामुळे मग अचानक यावेळी यायचं ठरलं आणि मला खूप भूक लागली होती म्हणून मग आपल्यासाठी पिझ्झा घेऊन आलो. तो दोघांच्या पुढे पिझ्झा देत म्हणाला. तसं पियाने गुपचूप अभिच्या पुढे डबा केला. त्याने एकदा पियाकडे आणि एकदा डब्याकडे बघितलं आणि मग हळूच पोळी तोडून भाजीत बुडवली आणि खाल्ली. काही क्षण तो गप्प बसला आणि मग म्हणाला, खूप छान आहे. तसं त्याने सुनीलच्या डब्यातली भाजीपोळी खाल्ली आणि त्याचं देखील कौतुक केलं. काही वेळाने त्याने हळूच पियाच्या पुढ्यातला डबा घेतला आणि खाऊ लागला आणि पियाच्या पुढे गुपचूप पिझ्झा दिला. तिने देखील त्याच्या मनातले भाव ओळखून तो पिझ्झा खाल्ला. जेवण झाल्यावर अभि इकडे तिकडे बघू लागला. सर काय झालं, काय शोधताय, काही हवंय का? सुनील: जेवण इतकं छान झालं आहे, मग काहीतरी गोड तर झालंच पाहिजे ना. मग गोडाच्या शिरा कुठे आहे? अभि: तसं पियाने अभिकडे चमकून बघितलं आणि अभिला काय म्हणायचं ते समजून गेली. त्या दिवशीच्या सगळ्या अपडेट अभिला करून तिघांनी पुढील कामाची योजना बनवली.
आणि मग संध्याकाळी अभिने पियाला घरी सोडले. दुसऱ्या दिवशी पिया तिच्या वेळेवर नव्या साईटवर आली. अभि अजून आला नव्हता. ती मनातून खट्टू झाली. आज अभि येणार नाही असं तिला वाटलं, कारण आज जरा वेगळा प्लॅन होता पियाच्या अभिसाठी. सुनील आला तसं त्यांनी कामाची सुरुवात केली. अभि आणि सुनीलने ठरवल्याप्रमाणे आज माल येणार होता. तोपर्यंत सुनील आणि पिया पुढील कामाची व्यवस्था पाहत होते. 1-2 तासांनी माल आला. तसं सुनील आणि पिया मालाची पाहणी करायला गेले. आधी दोघांनी माल पाहिलं, मगच त्यांनी माल खाली उतरवला. पण माल खाली उतरताच सगळीकडे धुळीचं साम्राज्य पसरलं होतं आणि पियाला एक खोकल्याची उबड आली आणि ती जोरात खोकू लागली. सुनील तिला तिथून झाडाजवळ जायला सांगत होता आणि ती देखील हळूहळू तिथून जाण्याचा प्रयत्न करत होती. इतक्यात तिचा हात घट्ट पकडून तिला झाडाच्या दिशेला नेत होता. तिने पाहिलं तर अभि होता. त्याला पाहून तिला थोडं बरं वाटलं, पण त्याच्या असं अचानक येण्याने तिला काही सुचत नव्हतं. त्यात भर म्हणजे तो बिंदास तिचा हात पकडून जवळजवळ तिला ओढतच नेत होता. त्याने तिला झाडाजवळ नेऊन बसवले आणि पटकन पाणी दिले. पाणी पिले तरी तिला बरं वाटत नव्हतं. शेवटी त्याने तिची बॅग रब करायला सुरुवात केली. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर काटा आला. तशी ती शहारली आणि स्वतःला सावरण्यासाठी पटकन उभी राहिली आणि म्हणाली, मी ठीक आहे. तू वेडी आहेस का? तुला माहीत आहे ना तुला धुळीचा त्रास आहे. मग कशाला झाशीची राणी बनून गेली होतीस? आणि गेली तर गेली, साधं तोंड बांधून जायचं हे देखील कळत नाही. अभि तिला ओरडून बडबडत होता आणि पिया मात्र अवाक होऊन त्याच्याकडे बघत होती. कारण आज पहिल्यांदा तो तिच्यासमोर एक्सप्रेस होत होता. तिच्यावर रागाने नाही तर काळजीने ओरडत होता. देवा शपथ, कसले क्यूट दिसतात हे रागवल्यावर. बापरे, असं वाटतं की पुढे जाऊन यांची जोरात गालच ओढावेत. आणि असं मनात विचार येताच तिलाच हसू आलं आणि तिला हसताना बघून अभि अजूनच चिडला. हसतेस काय पिया? मी काय बोलतोय? जोक सांगतोय का हसायला? अभि. तसं पियाने आपलं हसू कंट्रोल केलं आणि शांतपणे त्याच्यासमोर उभी राहिली. ती काही बोलत नाही म्हटल्यावर तोच तिथून पायापटत निघून गेला. तो गेला तसं पिया जोरात हसू लागली. दुपारपर्यंत अभि कामाचं बघत होता. पिया झाडाखाली बसून बाकीच्या कामाचं बघत होती. जेवणाची वेळ झाली तसं सुनील जेवायला आला. चला मॅडम जेवून घेऊया. सुनील. हो, पण अभि सर कुठे आहेत? पिया इकडे तिकडे बघत म्हणाली. सर ना, येतच असतील. सुनील. ठीक आहे. पिया तोंड बारीक करून म्हणाली. सुनील डबा उघडून खाऊ लागला. पियाने पण डबा उघडला, पण अभि आला नाही म्हणून तिला जेवायची इच्छा होत नव्हती. किती वेळ तरी ती डब्याशी चाळा करत बसली होती. आता तिचं मन निराश व्हायला लागलं होतं. कदाचित त्याला राग आला असेल. उगाचच आपण त्यांना हसलो. आता त्यांना सॉरी बोलायला हवं आणि त्यांचा राग घालवायला हवं. पण त्यासाठी त्यांनी इथे यायला हवं ना? तिने अजून काही वेळ वाट पाहिली आणि मग तिने ठरवलं की स्वतः जाऊन अभिला सॉरी म्हणायचं आणि त्यांना जेवणासाठी घेऊन यायचं. तसं ती सुनीलला म्हणाली. सुनील सर, मी आलेच. आणि ती उठली. ती निघणार इतक्यात समोरून अपू अभिला घेऊन येताना दिसला. तशी ती पुन्हा बसली. अभि आणि अपू तिथे येऊन बसले. तसं पियाने त्यांच्यासमोर डबा ठेवला. अपूने पटकन तिच्या डब्यातला घास उचलला आणि खायला सुरुवात केली. अभिने पण आज घरून डबा मागवला होता आणि मग चौघांनी मिळून एकमेकांच्या डब्यातला शेअर करत खाल्लं. त्यानंतर पियाने पुन्हा एक डबा त्यांच्यासमोर ठेवला. अपूने पटकन तो डबा घेतला आणि उघडला आणि तो ओरडलाच. गोडाचा शिरा? त्याच्या आवाजावर अभिने पटकन अपूकडे बघितलं आणि एकदा पियाकडे बघितलं तर ती मंद मंद हसत होती. तोपर्यंत अपू आणि सुनीलने शिरा अर्धा केला. अभिने पाहिलं तर तो मनातून चांगलाच चरफडला. अभि अपूला खाऊ की गिळू या नजरेनं बघत होता आणि अपूच्या ही गोष्ट लक्षात आली. तसं त्याने शिऱ्याचा डबा अभिसमोर धरला. अभिने पाहिलं तर त्याच्या शेवटच्या एक घासाचा शिरा उरला होता. अभिने पुन्हा एकदा अपूकडे रागाने बघितलं आणि रागाने म्हणाला, मला नको. अपूने एकदा त्याच्याकडे अविश्वासाने बघितलं आणि त्याला विचारलं, खरंच नको? नको. अभि. बघ हां, मी पुन्हा विचारतोय, खरंच तुला नको शिरा? अपू. हो, खरंच नको. अभि. ठीक आहे, मग गेला सुडत.
असं म्हणून अपूने उरलेला शिरा गपकन खाऊन टाकला आणि हसत उठला आणि म्हणाला, लय भारी जेवण झालं यार. आणि पोटावर हात फिरवत तो आणि सुनील निघून गेले. अभि मात्र त्या दोघांकडे अजूनही रागाने बघत होता, खास करून अपूकडे, आणि तोंडातल्या तोंडातच म्हणाला, तुला मी नंतर बघतो. आणि अपू देखील मागे वळून त्याच्याकडे बघून हसत होता. पिया तिथेच उभी राहून त्याची मजा बघत होती. दोघे गेले तसे पिया त्याच्या जवळ आली आणि आणखी एक डबा अभि समोर ठेवला आणि आपल्या दोन्ही हाताने हलकेच आपले कान पकडले आणि त्याला सॉरी म्हणाली. तिची ही क्यूट अदा बघून अभि पुरता फ्लॅट झाला. त्याचा राग कुठच्या कुठे पळून गेला आणि मग पटकन डबा उघडला तर त्याच्यात शिरा होता, जो तिने घरूनच अभिसाठी वेगळा आणला होता आणि अभिने देखील तो लगेच खायला सुरुवात केली. संध्याकाळी घरी आल्यावर अभि छान मूडमध्ये होता. आज पहिल्यांदा पियाने अभिच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं होतं. तो घरी आला तर स्वतःशीच हसत होता. आज पहिल्यांदा तो खिडकीजवळ उभा राहून आकाशातील चंद्रचांदण्या पाहत होता. आज त्यांच्या मंद प्रकाशात स्वतःला न्हाऊ घालत होता. कदाचित त्याच्या प्रेमाची चाहूल त्या आकाशातील चंद्रताऱ्यांना देखील लागली होती, म्हणून तर आज ते देखील अभिच्या सोबतीला येऊन हसत होते. आणि इतक्यात अभिचा फोन वाजला. नेहमीप्रमाणे अपूने माती खाली होती. अभिने वैतागून फोन उचलला. बोल नरसाड्या. अभि, काय मग, कसा वाटला शिरा? अपू, तू ठेवलास का माझ्यासाठी? हौराटासारखा सगळं खाऊन टाकलास आणि वर मलाच विचारतोस शिरा कसा वाटला ते? अभि, ए शहाण्या, तुला काय वाटलं? मला माहीत नाही पियाने तुझ्यासाठी वेगळा शिरा आणला होता ते? अपू, तुला कोणी सांगितलं हे? अभि गोंधळून म्हणाला, भाई हमारे जासूस चारों तरफ फैले हुए हैं. अपू नाटके आवाजात म्हणाला, बरं बरं कळलं. फोन का केला होतास ते सांग. अभि, हेच विचारायला की तुमची गाडी धावणार कधी ते. अपू, म्हणजे? अभिने न समजून विचारलं. अरे फक्त शिराज खात बसणार आहेस का, की प्रेमाच्या गाडीला धक्का मारणार आहेस की नाही? अपू, ए बाबा तू काय बोलत आहेस ना, मला खरंच काही कळत नाही. तुला जे काही म्हणायचं आहे ते स्पष्टपणे म्हण. अभि जरा चिडतच म्हणाला, मला एक सांग, तू काय लहानपणी डोक्यावर पडला होतास का? साधी गोष्टसुद्धा कळत नाही का? अरे पियावर प्रेम करतोस असं म्हणतोस ना, मग तिच्याशी लग्न कधी करणार? अपू, अरे तू लग्नापर्यंत पोचलास काय? अजून मला हे देखील माहीत नाही की तिच्या मनात नक्की काय आहे. तिचेही माझ्यावर प्रेम आहे की नाही, मग लग्नाचं काय मध्येच? अभि, मग जाणून घे ना, तिला प्रपोज कर. अपू, काय प्रपोज? अभि, हो मग काय म्हातारा झाल्यावर करणार आहेस का? अपू, अरे पण असं कसं लगेच प्रपोज? अभि प्रपोजच्या नावाने जरा घाबरतच म्हणाला, बरं ठीक आहे, तू काही करू नकोस, मीच जाऊन विचारतो तिला तिचे तुझ्यावर प्रेम आहे की नाही ते. अपू, ए नाही, काही काय, मी म्हटलं ना मी विचारेन तिला म्हणून. अभि, कधी? अपू, हा प्रोजेक्ट कंप्लीट झालं की मग मी विचारेन. अभि जरा बिचकत म्हणाला, हो का नाही, प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर सगळं करा. पण मग नक्की कोणता प्रोजेक्ट? कारण तुझे प्रोजेक्ट तर आयुष्यभर संपणार नाहीत. हा संपला की तो सुरू होणार आणि ती वेळी दिलेले प्रोजेक्ट पूर्ण करत राहणार. तुमचे प्रोजेक्ट संपणारच नाहीत, अशाने तुमची गाडी कधीच पुढे सरकणार नाही. बसा आयुष्यभर प्रोजेक्ट खेळत. अपू जरा चिडत म्हणाला, ठीक आहे, तू सांग मी काय करू? तू सांगशील ते मी करेन. तसंही तुला अनुभव जास्त आहे माझ्यापेक्षा. अभि, बरोबर, मग एक काम कर, पियाला घेऊन कुठेतरी जा. अपू, कुठेतरी म्हणजे कुठे? लॉंग ड्राईव्हला का? अभि, हो घेऊन जा तिला आणि विचार तिला लग्न करशील का म्हणून. अपू, एका लॉंग ड्राईव्हमध्ये विचारू? कसं शक्य आहे? अभि, अरे गधड्या, मी पण तेच म्हणतोय, असं विचारणं तुला जमणार पण नाही. मला म्हणायचं होतं की तिला 4-5 दिवसासाठी कुठेतरी लांब घेऊन जा, निवांत वेळ घालव तिच्यासोबत, तिच्या मनात काय आहे ते जाणून घे. ही आयडिया चांगली आहे, पण ती येईल का माझ्यासोबत? अभिने पुन्हा प्रश्न विचारला आणि अपूने डोक्याला हात लावला. अरे माझ्या राजा, माझ्या सोन्या, माझी आई म्हणायची,
की एक स्त्री ज्या पुरुषावर विश्वास ठेवते ना, ती त्याच्यासोबत कुठेही जाते आणि त्याच पुरुषाला ती आपलं संपूर्ण आयुष्य सोपवते. आणि माझा पूर्ण विश्वास आहे पिया तुझ्यासोबत कुठेही येऊ शकते. आणि तसंही ऑफिसच्या नावाखाली तू पियाला कुठेही घेऊन जाऊ शकतोस. आणि जाणून घे तिच्या मनात तुझ्याबद्दल काय फिलिंग्स आहेत. ठीक आहे, जातो पियाला घेऊन. अभि, पण कुठे घेऊन जाणार आहेस पियाला? अपू, तुला नाही सांगणार. अभि, ए शहाणा, मला नाही सांगणार? मीच तुझ्या मागे लागलो आणि तू माझ्यासोबतच दाटगाई करणार आहेस का? अपू, हो, मी नाही सांगणार. अभि, गप्प सांग. अपू चिडत म्हणाला. तसं अभि हसला आणि म्हणाला, कोकणात. अभिने कोकणात जायची तयारी केली, पण पियाला याबद्दल काहीच सांगितलं नाही. आपण ऑफिसच्या कामासाठी 3-4 दिवस बाहेर चाललो आहोत एवढं सांगायचं असं ठरलं होतं. दुसऱ्या दिवशी पिया ऑफिसला पोहोचली तर अभि अजून आला नव्हता. तिला त्याला भेटायचं होतं, कारण 2 दिवसांनी सोनालीची एंगेजमेंट होती. म्हणून आजच लवकरात लवकर उरकून उद्या सकाळी ती पुण्याला निघायचं असं तिचा प्लॅन होता. दुपार झाली तरी अभि आला नव्हता. पिया कामात व्यस्त होती. दुपारनंतर अभि ऑफिसला आला. ते पियाला घेऊन कोकणात जायचे या उद्देशाने. अभि आला आणि पियाच्या समोर उभा राहिला आणि तिला आवाज दिला, पिया. तशी पिया उठून उभी राहिली आणि म्हणाली, सर, तुम्ही केव्हा आलात? पण बरं झालं तुम्ही आलात. मला तुमच्याशी बोलायचं आहे. माझ्याशी? काय बोलायचं आहे? अभि मनातच विचार करू लागला. पियाला माझ्याशी काय बोलायचे आहे? मला प्रपोज करणार आहे का? मी करायच्या आधीच? अभि मनातल्या मनात खुश होत होता. सर, काय झालं? कुठे हरवलात? पियाने अभिला विचारात हरवलेलं बघून विचारले. कुठे काय? तू काही म्हणत होतीस ना? अभि भानावर येत म्हणाला. हो, ते मला विचारायचं होतं की उद्या मला पुण्याला जायचं होतं, तर मला सुट्टी मिळेल का? पिया, पुण्याला कशाला? अभिने चमकून विचारलं. सर, ते म्हणाले होते ना, सोनालीची एंगेजमेंट आहे ते. तिने तुम्हालाही बोलावलं आहे आणि अपू सर आणि निशा मॅमलाही बोलावलं आहे. हो, मला मिस सोनाली बोलल्या होत्या, पण कामात मी विसरून गेलो. बरं ठीक आहे, तू जा. काही हवं असेल तर सांग. अभि बारीक तोंड करत कसनूस हसत म्हणाला. नाही, मला काहीच नको. पिया खुश होत म्हणाली. ती गेल्यानंतर अभिने डोक्यालाच हात मारला. काय करायचं होतं काय करून बसलो. त्यानंतर पिया मात्र उत्साहानं आपलं काम करत होती. संध्याकाळी पिया घरी आल्यावर पुण्याला जायची तयारीत होती आणि अभि मात्र तोंड पाडून बसला होता आणि जे काही झालं त्याचा विचार करत बसला होता. इतक्यात, काय साहेब, कसल्या विचारात हरवला आहात? अपू. अभिने आवाजाच्या दिशेने पाहिलं तर अपू त्याच्याकडे बघून दात काढत होता. काय झालं साहेब, कसलं तेवढं विचार करत आहात? तिकडे गेल्यावर पियाला कसं सांगायचं? तिला आपलं प्रेम कसं पटवून द्यायचं? अपू. ते पटवून देईन ना जेव्हा आम्ही तिथे जाऊ. अभि चिडत म्हणाला. म्हणजे? अपू. अरे पिया नाही येऊ शकत. अभि. अरे पण का? ती म्हणाली का काही? ती का नाही येणार ते? तू तिला सांगितलं का की ऑफिसच्या कामासाठी जात आहोत ते? अपू अभिवर चिडत म्हणाला. नाही रे, मी तिला काही सांगूच शकलो नाही. मी काही सांगायच्या आधीच तिने माझ्यावर बॉम्ब फोडला. अभि. आता सरळ सांगतोस की देऊ एक ठेवून? अपू त्याच्यावर हात उगारत म्हणाला. अरे यार, काय सांगू? पिया उद्या पुण्याला चालली आहे एंगेजमेंटसाठी. अभि तोंडबारीक करत म्हणाला. तसं अपू देखील डोक्याला हात लावून बसला आणि म्हणाला, अरे पण मग तिला खरं का सांगितलं नाही? अपू. अरे मी सांगण्याचा प्रयत्न केला. पिया पुण्याला जाण्यासाठी सोनालीच्या एंगेजमेंटसाठी खूपच एक्साईट होती, म्हणून मग मी गप्प बसलो. अभि. अपू तिथेच बसून विचार करू लागला. दोघेही बराच वेळ शांत बसून होते. अचानक अपू जोरात ओरडला. अरे मूर्खासारखा तोंड पाडून काय बसला आहेस? नेक्स्ट प्लॅन रेडी आहे. म्हणजे? अभि. अरे वेड्या, तू आता जाऊ शकत नाही पियाला घेऊन, पण सोनालीच्या एंगेजमेंट नंतर तर जाऊ शकतोस ना? ती पुण्यावरून आली की मग जा. अपू. हो रे, बरोबर. अभि खुश होत म्हणाला. नाहीतर काय, उगाचे सगळं संपल्यासारखं तोंड पाडून बसला होतास. अपू अभिची मस्करी करत म्हणाला.
काय करणार, तुझ्यासारखा प्रेमाचा अनुभव नाही ना. अभि पण अपूची मस्करी करत म्हणाला. मग शिक जरा माझ्याकडून. मी बघ कसं निशाला बोटावर नाचवतो. अपू मोठ्या ऐटीत सांगत होता. तू ना निशाला, आणि ते पण बोटावर नाचवतो. थांब मी निशालाच विचारतो. अभि पण अपूची मजा घेत म्हणाला. ए नाही रे, नको रे बाबा. राग आला की माझी साधी भोळी निशा दुर्गा बनते. आणि मग काय शिरशेद नक्की. एवढा घाबरतोस? मग हुशार का कशाला मारतोस? अभि. मी हुशार का मारतो काय? कळेल, तुला पण कळेल जेव्हा पिया तुला बोटावर नाचवेल तेव्हा. अपू. नाही हा, माझी पिया अजिबात अशी नाही. अभि. लगेच माझी पिया? काय भारीच प्रगती आहे बुवा. पण सगळ्या बायका सारख्याच हा. अपू. हो कळेल तुला पण. अभि. बरं ते सगळं जाऊ दे. मी काय म्हणतो, तू पियाला घेऊन बाहेर जाणार आहेस ना? मग असं का करत नाहीस? ती पुण्यावरून यायची वाट बघण्यापेक्षा तूच पुण्याला का जात नाहीस आणि तिथूनच मग पियाला घेऊन जा. अपू. अभिने 2 मिनटं विचार केला आणि म्हणाला. हे पण ठीक आहे. ठीक काय, बेस्ट आहे हा प्लॅन. हे बघ, सोनालीने आपल्याला पण बोलावलं आहे, पण मी कोर्टाच्या कामात अडकलो आहे आणि निशाचं तर तुला माहीत आहे. मग आमच्या दोघांकडून पण तूच जा ना. अपू अभिला समजावत म्हणाला. ठीक आहे मग डन, असंच करायचं. पण मग पियाच्या कपड्यांच्या वगैरे कसं करायचं? अभि. तू त्याची काळजी करू नकोस. त्यासाठी आपली निशू डार्लिंग आहे, ती बघेल. तू फक्त तुझ्या प्रेमाच्या गाडीला धक्का देण्याकडे लक्ष दे. ठरल्याप्रमाणे पिया पुण्याला निघून गेली आणि त्यानंतर अभिने तिच्या मागून जाण्याची तयारी केली. आधी पुण्याला, मग कोकणात. पिया सोनालीच्या एंगेजमेंटच्या एका दिवसाआधीच तिच्या घरी जाणार होती. सकाळी निघाल्यावर पिया दुपारी पुण्याला पोहोचली. सोना. पिया. पिया. सोनाली ओरडतच पियाच्या गळ्यात पडली. दोघी खूप दिवसांनी एकमेकींना भेटत होत्या. सोनाली पियाला तिच्या रूममध्ये घेऊन गेली. खूप वेळ दोघी गप्पा मारत होत्या. शेवटी सोनाली म्हणाली, थांब तुला एक गंमत दाखवते, आणि धावत तिच्या कपाटाजवळ गेली आणि तिने कपाटातून एक बॅग काढली आणि पियासमोर धरली आणि म्हणाली, बघ. काय आहे हे? पिया. अगं बघ तरी. सोना. आणि मग पियाने बॅग उघडून बघितली. तिच्यात एक साडी होती. साडी? वाव, छान आहे. साखरपुड्याला तू नेसणार आहेस का ही? पिया. हो नेसणार आहे, पण मी नाही, तू. सोना. मी का नेसू? मी नाही नेसणार. पिया उभं राहत थोडं चिडत म्हणाली, अगं ही बाबांनी साडी घेतली आहे तुझ्यासाठी, तू माझ्या साखरपुड्यात नेसावी म्हणून. सोना. अगं पण. पिया काही बोलण्याआधी सोना म्हणाली, आता अगं नाही तुगं नाही. बाबांनी एवढ्या प्रेमाने घेतली आहे, मग तू त्यांना नाराज करणार आहेस का? सोनाली. बाबांच्या विषय आल्यावर मात्र पिया गप्पच बसली. त्यांना नाही बोलणं तिला जमेना. काही झालं तरी सोनालीच्या आईवडिलांनी तिला देखील आईवडिलांचं प्रेम दिलं होतं, मग त्यांना नाही कसं म्हणणार? मग शेवटी पिया तयार झाली. तेवढ्यात सोनालीची आई आत आली. काय चाललंय तुम्हा दोघींचं? आणि सोना तिला आवडू तरी दे, मग गप्पा मारत बसा. आणि पिया बाळा साडी आवडली का? नाही, आम्हाला तुझी पसंत माहीत नाही, म्हणून मग यांना आवडली ती घेतली. सोनाची आई म्हणाली, काकू खूप छान आहे साडी, मी नेसणार आहे, तुम्ही काळजी करू नका. पिया खुश होत म्हणाली, गुणाची माझं बाळते. बरं चला आवरा आणि जेवून घ्या, मेहंदीवाली येईल. आणि सोनाची आई निघून गेली. तसं दोघी आवरायला गेल्या. आवरून झालं तसं सोनाला मेहंदी काढायला मेहंदीवाली आली आणि पिया नाही म्हणत असताना देखील मेहंदी काढायला लावली. या सगळ्यात केव्हा रात्र झाली ती कळलीसुद्धा नाही. घरात बरेच पाहुणे आले होते. पिया सगळ्यात छान रमली होती. सगळ्यांशी छान गप्पा मारत होती, हसत होती. दुसऱ्या दिवशी साखरपुडा होता, म्हणून सगळे आवरून लवकर झोपली. आज साखरपुडा होता, म्हणून सकाळपासून सगळ्यांचीच धावपळ चालू होती. 12 वाजता साखरपुडा होता, त्यामुळे लवकरात लवकर हॉलवर पोचण्याची तयारी चालू होती. थोड्या वेळातच सगळे हॉलवर पोचले. आज सोनाली खूप छान दिसत होती.
शेवटी तिचा साखरपुडा होता. मग नवरीबाई का नाही छान दिसणार? आणि आपली पिया तरी काही कमी होती का? रॉयल ब्लू अँड रेड कॉम्बिनेशन पैठणीमध्ये पिया खूप छान दिसत होती. हळूहळू पाहुणे हॉलवर यायला लागले. 12 वाजले तशी विधींना सुरुवात झाली. पिया मात्र सतत सोनासोबत होती. नंतर रिंग सिरेमनी झाली. तशी पाहुणे जेवायला निघून गेले. पिया अजूनही सोनासोबत वरती स्टेजवर होती. इतक्यात सोनालीने तिला खुणावले आणि एका दिशेकडे बोट दाखवले व पियाने त्या दिशेला पाहिलं आणि पाहतच राहिली. कारण अभि समोर उभा होता. त्याला पाहून तिला शॉक बसला. कारण तो येईल असं तिला अपेक्षित नव्हतं आणि तो मात्र तिची ही अवस्था बघून गालातला गालात हसत होता आणि लांबूनच तिला हात हलवून हाय म्हणत होता. ती तिच्या स्तंदीत अभिला बघत होती. तसं चुटकी वाजवून सोनाने तिला भानावर आणले. अगं वेडाबाई, त्यांना बघतच राहणार आहेस का? की त्यांच्याशी बोलणार वगैरे आहेस की नाही? आणि त्यांच्या खाण्यापिण्याचं पण बघ. आफ्टर ऑल ते माझे पाहुणे आहेत आणि तुझ्यासाठी तर खूप खडूस आहेत, हो ना सोना? तसं पियाने तिच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं आणि सोनाने तिला बघून डोळे मिचकवले आणि इशाऱ्याने जा असं सांगितलं. पिया अभिजवळ आली आणि हसत त्याच्यासमोर उभी राहिली. मनात एक विचार आला, हे माझ्यासाठी इथे आले आहेत का? पण विचारायचं कसं? सर तुम्ही इथे असं अचानक? पिया, सोनालीच्या एंगेजमेंटसाठी आलो. अपू आणि निशा येऊ शकत नव्हते म्हणून मी आलो. बाय द वे आमंत्रण मलाही होतं. अभि तिची मस्करी करत म्हणाला. हो ना, पण तुम्ही येणार होतात हे सांगितलं नव्हतं ना? पिया, बस असं सरप्राईज. अभि, कोणाला? पियाने आश्चर्याने विचारले. सोनालीला. अभि तिची मजा घेत म्हणाला. बरं चला मग सोनालीला भेटा. पियाचा मूड ऑफ झाला, पण तरी बिचारी कसं तरी म्हणाली. मग दोघंही सोनाला भेटायला गेले. तिचे अभिनंदन केले आणि मग दोघे जेवण करण्यासाठी गेले. एक टेबल बघून दोघेही जेवायला बसले. दोघेही शांतपणे जेवत होते. पियाचा मूड खराब होता म्हणून अभिनेच बोलायला सुरुवात केली. पिया, आज माझी एक मीटिंग आहे इथे पुण्यात आणि उद्या दुसरी मीटिंग दुसरीकडे आहे. त्यामुळे 4-5 दिवसाकरिता जावं लागेल. अभि, तरीच म्हटलं कामाशिवाय हे आलेच कसे? ती मनातच विचार करत होती. ती काहीच बोलत नव्हती म्हणून अभिनेच परत बोलायला सुरुवात केली. अरे पुण्यात असलेल्या मीटिंगला तू आले नाहीस तरी चालेल, पण उद्याच्या मीटिंगला मला तू हवी आहेस. त्यामुळे उद्या सकाळीच आपल्याला इथून निघावे लागेल. अभि, उद्या सकाळी इथूनच? पिया शॉक होऊन म्हणाली. पण सर मी कपडे वगैरे. ती पुढे काही बोलणार त्याआधीच अभि म्हणाला. तू त्याची काळजी करू नकोस, ते मी बघतो. हे काय बोलणार? असे कसे निर्णय घेतात? 4-5 दिवस बाहेर, तेही या 2-3 ड्रेसवर? यांना तर कामाशिवाय काही सुचतच नाही. इथे आले तर मागून आले, तेही काम घेऊन. काय करू माणसाचं? वांद्राच्या बाजारात देऊ का? नाही नको, तेही घाबरतील. पिया मनातच अभिला शिव्या देत होती. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी ऑलवर सेट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.